नमस्कार मंडळी, मी संदीप अशोक गोसावी, अंमळनेर जिल्हा जळगाव. सर्वचे मी शिक्षण संक्रमण या शैक्षणिक पॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की प्रशासक न बसवल्याने त्या ठिकाणी शिवाजी हायस्कूल तांबीपूर अंमळनेर जिल्हा जळगाव येथील शिक्षकांचं नुकसान काय झालं, शैक्षणिक नुकसान काय झालं या संदर्भात आपण माहिती पाहिली. तर ह्या भागामध्ये आपण शिक्षकांवरील दप्त दिरंगाई, त्या ठिकाणी प्रशासकीय दुर्लक्ष असेल, न्यायसत्तेची त्या ठिकाणी गरज ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. कारण की मंडळी, महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र हे त्या ठिकाणी राज्याच्या सामाजिक, बौद्धिक आणि नैतिक त्या ठिकाणी विकासाचा कणा मानला जात असतो. पण काही वर्षापासून शिक्षकांवरील अत्याचार हे वाढतच आहेत, अन्याय वाढतच आहे. दडपशाही, खास करून त्या ठिकाणी कार्यालयीन दप्तर दिरंगाईमुळे त्या ठिकाणी हजारो शिक्षकांना आर्थिक असेल, मानसिक असेल, त्या ठिकाणी सामाजिक असेल, त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागत असतो. तर या भागामध्ये आपण विशेषतः श्री शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज तांबेपुरा अंमळनेर जिल्हा जळगाव या शाळेमध्ये शिक्षकांबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडून सातत्याने त्या ठिकाणी दप्तर दिरंगाई झालेली आहे. हे केवळ निष्काळजीपणाचे नाही, तर त्या ठिकाणी व्यवस्थेतील त्या ठिकाणी ठाम दुर्लक्षाचे त्या ठिकाणी उदाहरण आहे. आता आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत की दप्तर दिरंगाई नेमके काय असते, दप्तर दिरंगाई म्हणजे काय. मंडळी, दप्तर दिरंगाई म्हणजे शिक्षकांचे त्या ठिकाणी वेतन सेवा असतील, वैद्यकीय त्या ठिकाणी रजेच्या काही बाबी असतील, त्या मंजुरीसाठी आवश्यक त्या ठिकाणी प्रस्ताव असतात. मग याच्यामध्ये नियुक्ती असेल, शिक्षकांच्या संदर्भात पदस्थापना असेल, या संबंधीची जी कागदपत्र असतात ते कार्यालयीन टप्प्यांमध्ये ती साचून राहिले असतात. मग याच्यामध्ये त्यांच्या कार्यवाहीस त्या ठिकाणी अनावश्यक त्या ठिकाणी वेळ होत असतो, विलंब होत असतो. मग आता हा विलंब, याचं उत्तरदायित्व त्या ठिकाणी न देणं, अधिकाऱ्यांकडून न देणे, याला आपण काय म्हणतो, दप्तर दिरंगाई असं म्हणत असतो. आता ह्या दिरंगाईचं शिक्षकांवर त्या ठिकाणी होणारे परिणाम असतात. पहिला मुद्दा पाहिला आपण तर त्या ठिकाणी पगार थांबवण्याचा येत असतो. काही शिक्षकांचे जाणून बुजून हेतू पुरस्कर अनेक महिने त्यांना पगारच मिळत नाही. परिणामी त्यांचं कुटुंब असेल, कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी ते सापडत असतात. याच्यामध्ये वैद्यकीय मदत खोळंबणे असं म्हणतो आपण त्याला. काही शिक्षक असतात ते आजारी असतात, त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज असते, रुग्णालयाचा खर्चाची सुद्धा त्यांना त्या ठिकाणी गरज असते, पण पगार न मिळाल्यामुळे ते उपचार घेऊ शकत नाही. त्याच्यानंतर बघा, शिक्षकांची सेवा पुष्टी असेल, निवृत्तीचे लाभ असतील, पेन्शन ग्रॅज्युटी असते, हे सगळं खोळंबलं जात असतं. त्यांची ग्रॅज्युटी असेल, त्या सुविधा त्यांना वेळेवर त्या ठिकाणी मिळत नाही. मग याच्यामुळे साहजिक आहे मंडळी, त्या शिक्षकांवर मानसिक असेल, सामाजिक असेल त्रास त्या शिक्षकांना होत असतो. कार्यालयात देखील खालच्या स्तरावर त्यांना वागवलं जात असतं. त्यांच्या प्रतिष्ठेवर एक प्रकारे तो काय असतो, आघात असतो. मग शासन आणि त्या न्यायालयीन यंत्रणेमध्ये त्याची भूमिका फार महत्वाची आहे. कारण की शासन यंत्रणा ही त्या शिक्षकांसाठीच बनवलेली आहे. मग शिक्षण विभागाने वेळोवेळी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक शासन निर्णय त्या ठिकाणी जारी केलेले आहेत. आता म्हटलं तर याच्यामध्ये थोडक्यात आपण आता पुढच्या या भागात पाहणार आहोत आपण सविस्तर. पण तत्पुरती आपण असं पाहणार आहोत की नियुक्ती मंजुरीसाठी निश्चित कालमर्यादा त्या ठिकाणी दिलेली असते. आता 13 ऑक्टोबर 2016 सुद्धा एक तक्रार निवारण समिती त्या ठिकाणी शासनाने नेमली होती. ऑनलाईन नियुक्तीच्या बाबतीत असेल, ती प्रक्रिया तिथे चालू झाली होती. उच्च न्यायालयाचे काही निर्णय असतील, वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमध्ये सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दिरंगाईला न्यायालयाने म्हटलं होतं की प्रशासकीय दुर्लक्ष, असं त्यांनी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला होता न्यायालयाने. आता याचं म्हटलं तर याच्यामध्ये एक केस झाली होती, कुलकर्णी, पूर्ण नाव नाही सांगू शकत मी, कुलकर्णी वर्सेस त्या ठिकाणी स्टेट ऑफ महाराष्ट्र अशी एक केस झाली होती 2023 मध्ये. त्याच्यामध्ये तिचा निकाल 2019 लागला. त्याच्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की या ठिकाणी दप्तर दिरंगाईवर त्या ठिकाणी कोर्टाने त्या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत. दप्तर दिरंगाईमुळे शिक्षकांचं काय नुकसान होतं त्या निकालामध्ये आपण आता याच्यात सविस्तर पाहणार आहोत. त्या भागामध्ये शिक्षक आमदार असतील, शालेय शिक्षण मंत्री असतील, शिक्षण आयुक्त असतील, यांची सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी महत्वाची आहे. मग ह्या गंभीर प्रकरणाबाबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री असतील, शिक्षण आयुक्त असतील आणि शिक्षक आमदार असतील, यांनी सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं असतं. शिक्षकांच्या बाबतीमध्ये म्हटलं तर दिरंगाई
शिक्षकांच्या कामांमध्ये दिरंगाई, शिक्षकांच्या सेवा बाबतीमध्ये दिरंगाई, केवळ प्रशासकीय ही बाब नाही तर ती शिक्षकांच्या प्रतिष्ठेवरचा तो मोठा हल्ला आहे. मग आपण म्हटलं तर शिक्षक हा समाज घडवत असतो आणि त्यांच्यावरच अन्याय होत आहे तेव्हा अख्खी पिढी त्या ठिकाणी अंधारात जात असते, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. मग याच्यामध्ये मागण्या म्हटल्या तर दोषी अधिकाऱ्यांविरोधामध्ये त्या ठिकाणी शिस्तभंग कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. दिरंगाईमुळे थांबलेले शिक्षकांचे वेतन तातडीने त्या ठिकाणी सुरू केलेच पाहिजे. अशा प्रकरणांबाबत तात्काळ निर्णय देण्यासाठी स्वतंत्र शिक्षक त्या ठिकाणी सेवा वेगवान समिती स्थापन केली गेली पाहिजे. मी शासनाला विनंती करतो की अशा प्रकरणांवर तात्काळ निर्णय देण्यासाठी एक स्वतंत्र शिक्षक सेवा समिती त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केली पाहिजे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा शिक्षकांना विशेष निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून त्या ठिकाणी दिला पाहिजे. अनेक वेळा हा प्रश्न विधान परिषदेमध्ये सुद्धा उपस्थित केला गेलेला आहे. उच्च न्यायालय निर्णय जे असतात त्यांची अंमलबजावणी सुद्धा राज्य स्तरावर वेळेवर त्या ठिकाणी झाली पाहिजे. मग आता महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रश्न आहेत. शिक्षकांच्या आवाजाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारे आपले आमदार असतील, त्यांनी ह्या गोष्टी त्या ठिकाणी लावून धरल्या पाहिजेत. न्यायासाठी ते एक सामाजिक चळवळ त्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे. मग याच्यामध्ये आपण हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी स्वतःच एक रचलेली एक चारोळी आपल्या समोर सादर करतो. दप्तरात गाडल्या फायली, शिक्षका तूच का दोषी, शिक्षका तूच का दोषी. भ्रष्टाचं राज्य बहाल झालं, न्याय कुठे या जोडी. पगार थांबतो, औषध मिळत नाही, मरणासम वेदना, तरीही शासन गप्प का भाई. तर मंडळी, आपण ह्या भागामध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची दिरंगाई मध्ये त्या ठिकाणी दप्तर दिरंगाई हा मुद्दा तो कसा आहे हे आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. तर मंडळी, आपण आता स्क्रीनवर पाहत आहोत की या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामधला भ्रष्टाचार आपण पाहत आहोत, शिक्षकांवरील अन्याय पाहत आहोत आणि अधिकाऱ्यांच्या दप्तर दिरंगाई बाबत मध्ये सुद्धा गंभीर मुद्द्यांवर महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी काही पावले उचलली आहेत, ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला बघा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं शासन निर्णय असतील, न्यायालयीन त्या ठिकाणी निर्देश असतील आणि इतर प्रकरणांचा तपशील असेल, तो सुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर शासन निर्णय आणि सुविधा आणि सुधारणा म्हटल्या तर त्या ठिकाणी तक्रार निवारण समितीची स्थापना झाली होती 2024 साली. तर ती कशा संदर्भात होती? खासगी त्या ठिकाणी अनुदानित शाळांमधील शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने सुधारित तक्रार निवारण समिती त्या ठिकाणी गठीत केली आहे. या समितीला अर्धन्यायिक अधिकार आहेत, ते देण्यात आलेले आहेत. तो कारभार सुद्धा कसा आहे, पारदर्शक आहे, कार्यक्षम आहे. त्यासाठी कारवाईसाठी ते त्यांच्यावर जबाबदारी सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक दुसरा मुद्दा येतो स्क्रीनवर बघा. आता ह्या अधिनियमांतर्गत मध्ये म्हटलं तर कारवाई त्या ठिकाणी 2022 दाखवलेली आहे. याच्यामध्ये अनुदानित संस्थातील भ्रष्टाचार असेल तो रोखण्यासाठी शासनाने नवीन निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे. ह्या निर्णयानुसार भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये संस्थेचे अध्यक्ष असतील, संचालक असतील किंवा धर्मादाय आयुक्त असतील, यांचं त्या ठिकाणी सक्षम प्राधिकारी म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता त्या न्यायालय निर्देश म्हटलं तर ते बघा स्क्रीनवर देत आहेत. याच्यामध्ये उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. 2024च्या बाबतीमध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाने काही निर्णय त्या ठिकाणी दिलेले आहेत. कोणासाठी? खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक असतील, त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी त्या ठिकाणी तक्रार निवारण समिती आणि त्याचे यंत्रणा सुधारण्याचे त्या ठिकाणी निर्देश दिले आहेत. आता भ्रष्टाचारातील प्रकरणं जे होतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई त्या ठिकाणी दिलेली आहे. याच्यामध्ये म्हटलं तर पहिलाच मुद्दा तो बघा स्क्रीनवर, शालार तायडी घोटाळा. हा राज्यभर आता गाजतोय. थोड्या दिवसामध्ये नाशिक विभागात SIT बसेलच, तो विषयच नाही. तर याच्यामध्ये राज्यभरातील त्या शिक्षक नियुक्त्यांमध्ये बनावट शालार तायडी प्रकरणाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये SIT समिती सुद्धा त्या ठिकाणी गठीत केलेली आहे. आता याच्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येतोय बघा 2 नंबरला.
त्याला आपण एसीबी म्हणतो. या विभागाची कारवाई म्हटलं तर शिक्षण विभागातील त्यांनी 40 अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये एसीबीने त्या ठिकाणी आरोपपत्र दाखल केलं आहे. या अधिकाऱ्यांमध्ये नाशिक विभागातील म्हटलं तर त्या ठिकाणी 8 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 3 नंबरचा मुद्दा तो आहे शिक्षणाधिकाऱ्यांची ईडी चौकशी. आता उपमुख्यमंत्री माननीय त्यावेळेस देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा संचालनालयामार्फत त्या ठिकाणी ईडी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. तर या चौकशीमध्ये त्यांच्या बेकायदेशीर सुद्धा मालमत्ता ज्या असतील त्यांच्या जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे असं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं आणि ती कारवाई सुद्धा केली होती. आता विशिष्ट प्रकरण म्हटलं तर तुमच्या स्क्रीनवर येत आहे शिवाजी हायस्कूलच्या बाबतीत म्हटलं तांबेपूर अंमळ जिल्हा जळगाव या शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ज्या नियुक्त्या झाल्या आणि संबंधित कागदपत्रांच्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांची दप्तर दिरंगाई त्या ठिकाणी ही एक गंभीर समस्या त्या ठिकाणी ठरली आहे. या प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभारांची चौकशी त्या ठिकाणी करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून सुद्धा करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये म्हटलं तर आपल्या स्क्रीनवर येत आहे शिक्षकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सर्व शिक्षकांना राज्यातील शिक्षकांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा. याच्यामध्ये शिक्षकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय ते तुमच्यासमोर मांडतोय बघा स्क्रीनवर. आणि सामाजिक सहभाग सुद्धा महत्वाचा आहे. शिक्षकांना त्यांच्या अन्यायाविरुद्ध प्रसार माध्यमांमध्ये आवाज उठवण्याचे संविधानिक अधिकार आहेत. आता या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढे येऊन शिक्षकांच्या समस्यांवर प्रकाश टाकणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता याच्यामध्ये म्हटलं तर विधिमंडळामधला चर्चेचा मुद्दा येतोय. विधिमंडळातील चर्चा आणि पुढील पावलं म्हटलं तर शिक्षक आमदारांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार असेल, शिक्षकांवरील त्या ठिकाणी अन्याय असेल आणि अधिकाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं तर असे मुद्दे त्या ठिकाणी गंभीर आहेत. विधानसभेमध्ये त्याच्यावर आवाज उठवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्या विषयांवर सखोल चर्चा करणं सुद्धा त्या ठिकाणी कठोर कारवाई सुद्धा आपण त्या ठिकाणी केली गेली पाहिजे आणि शासनाला त्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेण्यास भाग पाडला पाहिजे. ते आवश्यक आहे. कारण की शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांवरील अन्याय, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे दप्तर दिरंगाई आणि शिक्षकांना प्रसार माध्यमांसमोर बोलण्याचं स्वातंत्र्य या सर्व मुद्द्यांवर सखोल आणि मुद्देसहित तपशील मी आपल्यासमोर मांडत आहे. आता याच्यामध्ये म्हटलं हे मुख्य मुद्दे आणि सखोल तपशील आपण पाहणार आहोत. बघा स्क्रीनवर येतोय शिक्षकांना प्रसार माध्यमांवर बोलण्याचा अधिकार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण की तो संविधानिक अधिकार आहे. कलम 19(1) आपल्या समोर येत आहे. त्याच्यानुसार प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. याच्यामध्ये म्हटलं तर शिक्षकांसह सर्व नागरिकांना त्यांच्या अडचणी असतील, अन्यायाविषयी प्रसार माध्यमांसमोर मत मांडण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. नंतर बघा पुढे येत आहे याचं महत्व म्हटलं तर शिक्षकांवरील अन्याय असेल, वेतन अडचणी असेल, अनुदान नाकारण्याच्या बाबतीमध्ये असेल, दप्तर दिरंगाईच्या बाबतीत असेल, शिक्षकांना समाजापुढे सत्य मांडण्याचे नैतिक आणि कायदेशीर अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्यामध्ये म्हटलं 2 नंबरचा मुद्दा आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून शिक्षकांवरील अत्याचार. याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. पहिला प्रकार होतोय बघा वेतन थांबवणे, अनुदान नाकारणे. नंतर बघा बदल्या असतील, पदस्थापना प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी मनमानी कारभार चालत असतो. संस्था चालकांची संगनमत त्या ठिकाणी अधिकारी साधून घेत असतात. शिक्षकांच्या खोट्या तक्रारी त्या ठिकाणी दाखल केल्या जात असतात. शिक्षकांवर खोट्या तक्रारी दाखल केल्या जात असतात. याचं उदाहरण म्हटलं तर येतंय बघा स्क्रीनवर परत शिवाजी हायस्कूल तांबेपूर अंमळनेर प्रकरणामध्ये त्या ठिकाणी शिक्षकांचं वेतन थांबवण्यात आलं. बघा मंडळी आपला शिवाजी हायस्कूलचा प्रत्येक मुद्दा, प्रत्येक शासन निर्णय, प्रत्येक न्यायालय निर्णय याचा संदर्भ घेऊनच या ठिकाणी आपण माहिती घेत आहोत. आता अंमळनेर मध्ये म्हटलं तर शिवाजी हायस्कूल तांबेपूर अंमळनेर प्रकरणामध्ये शिक्षकांचं वेतन थांबवण्यात आलं. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून वेळेवर प्रस्ताव पाठवले गेले नाहीत. परिणामी काय झालं शिक्षकांचं मानसिक असेल, आर्थिक असेल ते शोषण झालेलंच आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सुद्धा त्या ठिकाणी परिणाम झालेला आहे. 3 नंबरचा मुद्दा तर बघा दप्तर दिरंगाईच्या बाबतीमध्ये एक मूळ समस्या आहे ती. आता याचा अर्थ काय होतो बघा समोर आलेला आहे. शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव असतील,
वेतन मंजुरी असेल, मान्यता असेल, सेवा पुस्तिका असेल, यासारख्या कागदपत्रांची वेळेत पूर्तता न होणे हा सगळ्यात गंभीर मुद्दा येतोय. आता याच्यामध्ये म्हटलं तर याच्यामध्ये प्रभावित भाग कोणता झालाय बघा. याच्यामध्ये शाळेतील मान्यता प्रस्ताव असतील, शिक्षकांचे वेतन प्रस्ताव असतील, त्यांच्या पदोन्नत्या असतील किंवा बदल्या असतील, या बाबतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कार्यवाही करणं महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये शिवाजी हायस्कूलचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. याच्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये सुद्धा शिक्षकांच्या काही कागदपत्र आहेत, प्रस्ताव आहेत, ते थांबवले गेलेले आहेत. मंजुरी नसतानाही काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी वेतन सुरू झालं, ज्यांच्यावर नंतर शिवाजी हायस्कूलच्या शिक्षकांनी हरकती घेतल्या, इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी हरकती घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर 4 नंबरचा मुद्दा तो आहे शासन निर्णय आणि कायदेशीर निर्देश. याच्यामध्ये तक्रार निवारण समितीचा शासन निर्णय होता मार्च 2024चा, जो आपल्या स्क्रीनवर येतोय बघा. याच्यामध्ये खासगी अनुदानित शिक्षकांच्या तक्रारीसाठी त्यांनी एक समिती स्थापन केली होती. त्याला अर्धन्यायिक त्या ठिकाणी अधिकार देण्यात आले होते. जर संदर्भ दिला आहे तुम्हाला शिक्षण क्रीडा विभागाचा, त्याच्यावर तुम्ही तो पाहू शकता GR. नंतर बघा, अन्य शासन निर्णय म्हटलं तर अनुदानित संस्थेमधील भ्रष्टाचारासाठी त्या ठिकाणी अध्यक्ष असतील, संस्था चालक असतील किंवा तपास अधिकारी असतील. 2022चा निर्णय संदर्भ घेतला आहे मी प्रदीप जाधव सरांच्या शिक्षण ब्लॉग मधून. तर याच्यामध्ये बघा 5 नंबरचा मुद्दा तो आहे विधानसभेतील गरज आणि शिक्षक आमदारांची जबाबदारी. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की आवाज उठवण्याची गरज आहे. आणि शिक्षकांवरील अत्याचार हे फक्त अंमळनेरमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये वाढतच आहेत. हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे. भ्रष्टाचार आणि दिरंगाईच्या बाबतीमध्ये म्हटलं तर दप्तर दिरंगाई हा एक काय येतोय, राजकीय आणि प्रशासकीय दुर्लक्षाची ती काय येते, परिणती येते, एक परिणती आहे दप्तर दिरंगाई. शिक्षक आमदारांनी हे मुद्दे विधानसभेमध्ये सभागृहामध्ये, विधान परिषदेच्या सभागृहामध्ये उपस्थित करून ठोस पावले त्या ठिकाणी उचलली जावीत. याच्यामध्ये प्रस्तावित उपाय म्हटले तर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी निलंबन आणि चौकशी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे. आणि त्याच्यात जर दोषी ठरले तर त्यांच्या पुनर्नियुक्तीवर सुद्धा बंदी घातली पाहिजे, जो प्रकार आपण अनेक क्षेत्रामध्ये पाहतो. शिक्षक तक्रार निवारण त्या ठिकाणी यंत्रणा त्या ठिकाणी सक्षम करणं महत्वाचं आहे. तर याच्या बाबतीमध्ये म्हटलं तर उच्च न्यायालयाचे निर्णय आपल्याला त्या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत. आता बघा 2023चा निर्णय होता मुंबई उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी स्पष्ट निर्णय दिले होते. शिक्षकांच्या सेवा असतील ते सेवा प्रस्तावांवर विलंब करणे म्हणजे त्या ठिकाणी प्रशासकीय दुर्लक्ष म्हटलंय. तेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलाय 2023चा. याच्यामध्ये निर्देश होते की 90 दिवसाच्या आत शिक्षकांचे प्रस्ताव असतील ते निकाली काढण्याचे आदेश असतील ते झालेच पाहिजे होते. विनाकारण वेतन थांबवणे ते काय बेकायदेशीर आहे. आता याच्यामध्ये म्हटलं तर 7वा नंबरचा मुद्दा येतोय भ्रष्टाचार विरोधी तपास आणि कारवाई. म्हटलं तर याच्यामध्ये ACB म्हणजे लाचलुचपत विभाग. आता याच्यामध्ये आपण पाहिलं 40हून अधिक अधिकारी, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई झालेली आहे. त्या प्रकरणामध्ये शिक्षणाधिकारी सुद्धा निलंबित झालेले आहेत, चौकशीच्या अधीन आहेत. काही जणांची ईडी चौकशी लागली. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बेकायदेशीर संपत्ती चौकशी. आता माननीय देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा केली त्यांनी 2023 मध्ये. तर हा संदर्भ घेतला होता technoeducation.in मधून. निष्कर्ष आणि तपासणी म्हटलं तर याच्यामध्ये आपण पाहतो शिक्षकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याबद्दल राहिलं पाहिजे त्यांचं. कारण की दप्तर दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई त्या ठिकाणी झालीच पाहिजे. शिक्षक आमदारांनी सुद्धा विधिमंडळामध्ये मुद्दे ठामपणे मांडले पाहिजेत, कारण की सामाजिक कार्यकर्त्यांचा सुद्धा महत्वाचा त्या ठिकाणी भाग येतोय. शिक्षकांच्या पाठीशी उभं राहणं ते सुद्धा महत्वाचं आहे. 5 नंबरचा मुद्दा येतोय स्क्रीनवर बघा. शासनाने शिक्षकांवरील अन्याय करणाऱ्यांची पुनर्नियुक्ती थांबवावी. सगळ्यात महत्वाचं येतंय शासनाने शिक्षकांवरील अन्याय करणाऱ्यांची पुनर्नियुक्ती थांबवावी. तर महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांवरील अन्याय असतील, भ्रष्टाचार असेल, दप्तर दिरंगाई बाबतमध्ये असतील, या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विधिमंडळाने विविध कायदे केलेले आहेत, धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या संदर्भातील महत्वपूर्ण निर्णय म्हटले, महत्वाचे कायदे आणि धोरणात्मक निर्णय म्हटले तर पहिला मुद्दा येतोय बघा स्क्रीनवर, महाराष्ट्र लोकायुक्त आणि उपलोकायुक्त अधिनियम आहे 1971चा. याचं उद्दिष्ट काय होतं थोडक्यात पाहू आपण. राज्य शासनाच्या प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या तक्रारीचं निवारण करण्याच्या संदर्भात होता तो. याच्यासाठी स्वतंत्र त्या ठिकाणी संस्था स्थापन केली गेली होती. हे लागू कुठं होतं, शिक्षण विभागासह सर्व शासकीय कार्यालयामध्ये ते लागू होतं. आता याच्यामध्ये कार्यक्षमता म्हटलं तर लोकायुक्त कार्यालय
शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराच्या तक्रारांची ती चौकशी त्या ठिकाणी करत असतो. मग पुढे बघा, शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अंमलबजावणी संचालनालयामार्फत त्या ठिकाणी ईडी मार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये जाहीर केलं होतं. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की शिक्षण विभागामध्ये जे भ्रष्ट अधिकारी असतील त्यांची ईडी मार्फत चौकशी केली जाईल, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं. त्याचं उद्दिष्ट आपल्याला दिलं स्क्रीनवर बघा. भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणणं हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं उद्दिष्ट होतं. नंतर बघा, प्राथमिक शिक्षकांवरील तक्रारीच्या चौकशीसाठी 30 दिवसाची मर्यादा त्या ठिकाणी धोरण होतं. ते राज्य शासनाने ठरवलं आहे ते सुद्धा, की जिल्हा परिषद शिक्षकांविरुद्ध दाखल झालेल्या चौकशीची जी 30 दिवसाच्या आत पूर्ण केली जावी. उद्दिष्ट होतं त्याचं की तक्रारीचं वेळेत निवारण करून त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता त्या ठिकाणी वाढवणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. आता 4 नंबरचा मुद्दा तो आहे बघा, खासगी अनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई झाली पाहिजे. हे प्रकरण होतं, याच्यामधलं धोरण होतं ते बघा. धोरण काय आहे बघा, शिक्षण विभागाने खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचे अधिकार संचालकांना दिले आहेत त्याच्यामध्ये. आता याचं सुद्धा उद्दिष्ट एकच होतं की शाळांमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर रोखणं आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारणं हा त्यांचा त्या ठिकाणी उद्दिष्ट होतं. आता शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची म्हणजे एसीबीची कारवाई आणि ती घटना एसीबीने शिक्षण विभागातील 40 अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू केली आहे. आता शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस आणणं आणि दोषींवर कठोर कारवाई करणं यासाठी ती समिती नेमली गेली होती. शिक्षकांचे संरक्षण अधिकार म्हटले तर त्या ठिकाणी शिक्षकांच्या तक्रारीसाठी तक्रार निवारण समितीची स्थापना त्या ठिकाणी करणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण की शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी अर्धन्यायिक अधिकार असलेल्या समितीची स्थापना करण्यात आली ती सुद्धा. मग याच्यामध्ये शिक्षकांच्या समस्यांचे वेळेत आणि न्याय निवारण करणे हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग आता एवढे जर त्या ठिकाणी शासकीय निर्णय असतील, समित्या असतील, शासकीय अधिकारी ह्या बाबींकडे का दुर्लक्ष करत आहेत, हा सामान्य जनतेचा त्या ठिकाणी सवाल आहे. आता याच्यामध्ये निष्कर्ष म्हटलं तर हे कायदे असतील, धोरणं असतील, धोरणात्मक काही निर्णय असतील, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि शिक्षकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीच ते आहेत, ते महत्वपूर्ण आहेत. या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी शिक्षक संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विधिमंडळातील सदस्यांनी सतत लक्ष ठेवणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. कारण की आपल्याला म्हटलं तर विशिष्ट कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अधिक माहिती हवी त्या ठिकाणी असेल तर त्यांनी सुद्धा आपल्याला कळवलं पाहिजे. कारण की हा जो प्रकार घडतोय जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्या दप्तर दिरंगाईच्या बाबतीतच त्या ठिकाणी येतोय प्रकर्षाने. अनेक तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या आहेत मंत्रालयात सुद्धा. शिक्षक संघटनांकडून मोठमोठे त्या ठिकाणी उपोषणाला त्या ठिकाणी लोक बसतायत, शिक्षक बसतायत. तर याच्यामध्ये प्रशासनिक दुर्लक्षाची भूमिका लक्षात घेतलं तर शासनाने आणि न्यायालयाने पुढील तऱ्हेने तातडीने तद्नुसार त्यांनी कारवाईने आदेश दिलेले आहेत बघा. त्या ठिकाणी उच्च न्यायालयाचा एक आदेश आहे तो तुमच्या समोर मांडतोय मी बघा. दप्तर दिरंगाई अबाधित राहू नये. आता कुलकर्णीचं प्रकरण होतं ते कुलकर्णी वर्सेस सेक्रेटरी स्कूल ऑफ एज्युकेशन ऑक्टोबर 2023 मध्ये. तर याच्यामध्ये 18 ऑक्टोबर 2023 होता. त्याच्यामध्ये जळगाव शिक्षकांच्या प्रस्तावावर शिक्षण माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांनी विलंब केला होता. उच्च न्यायालयाने हा प्रशासनिक दुर्लक्ष म्हणून त्या ठिकाणी मानून तो आदेश रद्द केला होता. नंतर बघा, अविनाश कांबळे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र मे 2021 मध्ये 3 मे 2021 बघा. शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक मंजुरीच्या प्रस्तावावर असमर्थता व्यक्त केली. त्यात न्यायालयाने अशी वागणूक अवैध ठरवली होती आणि तो आदेश त्यांनी दिला होता. तो आदेश त्यांनी रद्द केला होता शिक्षणाधिकाऱ्यांचा. नंतर नलिनी पाटील वर्सेस एज्युकेशन ऑफिसर. आता याच्यामध्ये जुलै 2019 प्रकरण म्हटलं तर याच्यामध्ये ठराव झाला होता बघा. विभाजन घेऊन न्यायालयाने शिक्षक नियुक्ती त्या ठिकाणी केवळ लहान कागदपत्र दोषाच्या आधारावर त्या ठिकाणी विलंब झाला होता. दुसरी रुपयेतील प्रशासकीय दुर्लक्ष मानली आणि आदेश त्यांनी रद्द केले होते. त्याच्यामध्ये सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश त्यांनी रद्द केले होते न्यायालयाने. नंतर बघा 2 नंबरचा मुद्दा आहे शासनाचे धोरणात्मक निर्णय म्हटलं तर कागदपत्र अनुकूलतेची टाळण्याची अंमलबजावणी. त्याच्यामध्ये पुढे बघा शासन निर्णय आलेला आहे 5 नोव्हेंबर 2015 बघा. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना अनुदानित शाळेतील नियुक्ती नंतर अभियोग पूर्ण कारवाईसाठी अधिकार असतात, ते देतात. कागदपत्र निराकरणावर सुद्धा कर्तव्यबद्धता त्या ठिकाणी आखली गेलेली आहे. त्या ठिकाणी
कोर्टाने त्या ठिकाणी आदेशात म्हटलंय ते सर्व सविस्तर दिलेलं आहे. शिक्षक तक्रारींवरील सुद्धा निर्णय दिला आहे 2016 मध्ये. बघा, शिक्षक तक्रारींवर तक्रार निवारण समिती स्थापन करणं, तसेच ऑनलाईन पोर्टलच्या ज्या नियुक्त्या असतील, कागदपत्र प्रक्रियेमध्ये पारदर्शकता वाढवणं, याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कोर्टाने आदेश दिले आहेत. या दोघं निर्णयांमध्ये म्हटलं तर शिक्षणाधिकाऱ्यांना मंजुरी प्रक्रियेतील त्या ठिकाणी विलंबावर दखल घेण्याची आणि त्वरित हाताळण्याची जबाबदारी नमूद केली गेली आणि अनेकदा जिल्हा स्तरावर त्या ठिकाणी अंमलबजावणी सुद्धा झाली. अंमलबजावणी अनुपस्थित दिसते. आपल्या प्रकरणामध्ये हा धोरणात्मक मुद्दा त्या ठिकाणी गंभीर आहे. आपलं जे प्रकरण चालू आहे ते शिवाजीचं. तर बघा, न्यायालयाचा अस्तित्वाचा परिणाम म्हटलं तर याच्यामध्ये यांनी म्हटलंय बघा, वरील उच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट करतात की पुन्हा आरोपी जाणीवपूर्वक नियुक्तीविषयक प्रस्तावावर विलंब करून शिक्षकांचे हक्क त्या ठिकाणी छळला जाऊ नये. शिक्षणाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले गेले होते कोर्टाने की 90 दिवसाच्या आत प्रस्तावावर निर्णय घेणं फार महत्वाचं आहे आणि शासनाचे GR असतील, धोरणानुसार कागदपत्र कायदेशीर अंमलबजावणी त्या ठिकाणी होणं महत्वाचं आहे. नंतर बघा, त्या ठिकाणी मुद्दा येतोय अनुचित विलंब करणार आणि या अधिकाऱ्यांविरोधात प्रशासकीय कारवाई, असा वेतनच्या बाबतीत असेल, निलंबनाच्या बाबतीत असेल, त्या ठिकाणी काही सजा आहेत. आपल्या प्रकरणामध्ये शिक्षकांनी काय करावं, आता याच्यामध्ये त्यांनी टोटल त्या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. प्रस्ताव मंजुरी असेल, त्या ठिकाणी कागदपत्र वर्गीकरण असेल, GR अंतर्गत त्या ठिकाणी तपशील असेल, तो त्या ठिकाणी RTI कार्यकर्ते सामाजिक त्यांनी तो मागवावा. जिल्हा राज्य उपाययोजना आहेत, शालेय शिक्षण आयुक्त आहेत, शिक्षण प्रमुख आहेत, यांच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी मागणी करणं आणि मदतीची अपेक्षा करणं हे सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे. ते केलं पाहिजे. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या पाहिजे, कारण की असं म्हटलं तर त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करून फक्त आदेशांची मागणी त्या ठिकाणी केली जाऊ शकते. आता न्यायालयाने आदेश म्हटलं तर त्याचा फॉलोअप सुद्धा त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे, कारण की अंमलबजावणी दिसत नसेल तर त्या ठिकाणी ज्वलंत त्याला आपण कंटेम्प्ट पिटिशन म्हणतो, ती सुद्धा आपण दाखल करू शकतो. याचा निष्कर्ष म्हटला तर स्क्रीनवर येतोय बघा, उच्च न्यायालयाने दप्तर दिरंगाई म्हणजे प्रशासकीय दुर्लक्ष म्हणून मानले आहे आणि ह्या प्रक्रियेला कठोरपणे निषेध दर्शवला आहे. शासनाचे GR धोरणं असतील ते सुद्धा त्यांनी म्हटलंय की शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्टपणे अधिकार वाटतात, परंतु अंमलबजावणीत त्यांची ढिलाई दिसून येत असते. कोणताच असा अधिकारी, आता जे बाकी थोडक्यात मोडणारे अधिकारी आहेत जे शासनाच्या नियमाप्रमाणे काम करतात, माननीय तुकाराम मुंडे साहेब असतील, ते शासकीय नियमाप्रमाणे त्या ठिकाणी कारवाई करत असतात. अंमलबजावणीमध्ये काही अधिकाऱ्यांची ढिलाई दिसून येत असते. आपल्या प्रकरणामध्ये म्हटलं तर शिक्षणाधिकारी असतील, RTI आणि निवेदनाच्या माध्यमातून त्वरित न्याय आणि मदत फार महत्वाची आहे, कारण की दोषींवर कारवाई सुनिश्चित करणं या ठिकाणी गरजेचं आहे. नंतर बघा पुढे, आता एवढं या ठिकाणी प्रकरण झालेलं आहे. या बाबतीमध्ये शासन निर्णय आपण आता पाहिले, अनेक प्रकारचे या ठिकाणी न्यायालयीन आदेश आपण पाहिले, की शेवटी प्रश्न हाच येतो की या ठिकाणी शासनाच्या चौकटीमध्ये अधिकारी का वागत नाही, हा सामान्य नागरिकांचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मंडळी, आपण या भागात पाहिलं की शिक्षण हा कोणत्याही समाजाचा प्रगतीचा पाया आहे आणि शिक्षक हे त्या ठिकाणी त्या पायावर उभ्या असलेल्या इमारतीचे मजबूत खांब आहेत. परंतु दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी शिक्षकालाच त्या ठिकाणी अन्यायाच्या उपेक्षेने आणि दडपशाहीच्या त्या ठिकाणी बळी ठरत आहे. बीडचं प्रकरण पाहिलं आपण आत्ताच मागे. शिवाजी हायस्कूल, तांबेपुरा, अंमळनेर, जिल्हा जळगाव येथील शिक्षकांवर त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेला घटनाक्रम आपण पाहिला. संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागातील बेजबाबदार कारभाराचं त्या ठिकाणी ते प्रतीक ठरत आहे. तर याच्यामध्ये म्हटलं तर मुख्य समस्या म्हटल्या तर दप्तर दिरंगाई आणि पगार थांबवणे ही सगळ्यात मोठं त्या ठिकाणी गंभीर प्रकरण आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडून शिक्षकांच्या पगार असतील, सेवा पुष्टी असतील, नियुक्तीच्या बाबतीमध्ये असतील, अन्य प्रशासकीय बाबींमध्ये असतील, जाणीवपूर्वक चालढकल त्या ठिकाणी केली गेली. त्याच्यामुळे काही शिक्षकांना पगार न मिळाल्याने उपचारही घेता आले नाही आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहेत, मानसिक स्थितीवर होत आहेत. ही फक्त एक प्रशासकीय चूक नाही, तर शिक्षकांच्या जीवनावर, त्यांच्या कुटुंबांवर आणि समाजावर झालेला अन्याय आहे. कायदेशीर आणि न्यायालयीन पाया म्हटला तर उच्च न्यायालयाने आपण आत्ताच पाहिलं की दप्तर दिरंगाईला त्यांनी प्रशासकीय अत्याचार ठरवला आहे, असे आदेश आपण या ठिकाणी पाहिले. शासनाच्या विविध निर्णयांमध्ये सुद्धा
शिक्षणाधिकाऱ्यांना विशिष्ट कालमर्यादेमध्ये कारवाईचे आदेश असूनही याचे उल्लंघन सातत्याने होत आहे. अशा प्रकरणातून शासनाच्या अंमलबजावणीतील अपयश स्पष्ट दिसत आहे, जे शिक्षकांच्या त्या ठिकाणी जीवाला बेतलं आहे. तर याच्यामध्ये म्हटलं तर या ठिकाणी सामाजिक जबाबदारी म्हटलं तर शिक्षक, आमदार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, शिक्षण तज्ज्ञ असतील, पत्रकार असतील, या सर्वांनी एकत्र येऊन हे प्रकरण फक्त कागदावर न ठेवता जनतेच्या मनामध्ये जागृत करणं गरजेचं आहे. माननीय शालेय शिक्षण मंत्री असतील, माननीय शिक्षण आयुक्त असतील, यांनी तात्काळ लक्ष देऊन दोषींवर कारवाई त्या ठिकाणी केलीच पाहिजे. कारण की शिक्षकांच्या न्यायासाठी या मागण्या आहेत. संबंधित शिक्षकांचं वेतन थांबवणं तातडीनं मंजूर केलं, त्या ठिकाणी वेतन थांबवलं, ते थांबवलेलं वेतन मंजूर करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई त्या ठिकाणी होणं महत्वाचं आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून शिक्षक सेवा हमी योजना त्या ठिकाणी लागू करणं शासनाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्याच्यानंतर म्हटलं तर मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करणाऱ्या शिक्षकांना शासनाकडून मदतीस सुद्धा झाल्या पाहिजे. विशेष निधी त्या ठिकाणी मंजूर केला गेला पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय त्या ठिकाणी स्वायत्त नियंत्रण समितीची स्थापना करण्याचं आव्हान मी शासनाला करत आहे. आता याच्यामध्ये शिक्षकांचा आवाज दाबणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आता केवळ तक्रार नव्हे तर परिवर्तनाची त्या ठिकाणी गरज आहे. शिक्षक हे समाजशिल्पी आहेत. त्यांच्यावर अन्याय होतो तेव्हा तो फक्त एका व्यक्तीवर नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर तो घाव आहे. मंडळी, या भागाचा समारोप करण्यापूर्वी मी स्वतः रचलेली एक चारोळी आपल्यासमोर मांडतो. दप्तरात हरवले भविष्य, अन्यायाचं वाढलं पीक. दप्तरात हरवलं भविष्य, अन्यायाचं वाढलं पीक. शिक्षकच झिजतो न्यायासाठी, प्रशासन मात्र कायम मूक. शिक्षकच झिजतो न्यायासाठी, प्रशासन मात्र कायम मूक. शिक्षण मंत्र्यांनो ऐका हाक, शिक्षण मंत्र्यांनो ऐका हाक. हा नाही कुठला गुन्हेगार, हा नाही कुठला गुन्हेगार. ज्ञानाचा दीप जपणारा का ठरतो सतत शिकार. ज्ञानाचा दीप जपणारा का ठरतो सतत शिकार. तर मित्रांनो, तूर्त एवढेच. पुन्हा अशा गंभीर विषयांवर मी जनतेसमोर या ठिकाणी सर्व प्रश्न उपस्थित करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.